नमस्कार, मी उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, इथं खूप मोठी साईज आहे, तर 46 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. तर त्याला आपल्याला आडवा टक्स कशा पद्धतीने घ्यायचा आहे किंवा उभा टक्स किती इंचावर घ्यायचा आहे ते व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे. इथे पाहू शकतात, पूर्ण कटोरी आपली 9.5ची झालेली आहे. जसं की आपल्याला तयार कटोरी 6:45 पर्यंत तयार झाली पाहिजे. तर अशा रीतीने आपण हे दोन्ही भाग जे आहेत ते फोल्ड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. आडवा टक्स आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. उभा टक्स आपल्याला 3.5 इंचापर्यंत घ्यायचा आहे. उंचीला ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपल्याला हे 14 ते 15 इंच उंची आहे. तर त्यासाठी आपल्याला उभा टक्स 3.5 पर्यंत घ्यायचा आहे. ज्यावेळेस तुमची उंची कमी असेल त्यावेळेस तुम्हाला टक्सची उंची ही कमी घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे आडवा टक्स आणि उभा टक्सची मापे टाकून आपण टीप मारून घेत आहेत. तर या पद्धतीने आपण टीप मारल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला दुसरी ही कटोरी तशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. अशा रीतीने मी 2 टीप मारून घेतलेले आहेत. तुम्ही ही कुठल्याही ब्लाऊजची कटोरी ब्लाऊज स्टिच करत असताल तर त्यावेळेस तुम्हाला डबल टीप मारून घ्यायची आहे. तर पाहू शकतात शेप किती छान आलेला आहे. या पद्धतीने जर तुम्ही 46, 44, 48 साईजचे ब्लाऊज असतील तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने टक्स घेऊ शकताय. आपल्याकडे जी काही रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे त्या साईजनेच मी 46 साईज पेपर कटिंग वापरून मी ब्लाऊज कट केलेला आहे कस्टमरचा ब्लाऊज. तर आता हे दोन्ही पार्ट आपण समोरासमोर ठेवलेले आहेत. तर आपल्याला अगोदर उजवी साईड आहे त्या साईडची कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला वरच्या साईडने कटोरी जॉईंट केली की आपल्याला दुसरी डाव्या साईडची जी कटोरी आहे ती आपल्याला नंतर जॉईन करायची आहे खालच्या साईडने. कारण उजव्या साईडची कटोरी आपण वरच्या साईडने जॉईनिंग केली की आपल्याला कमी जास्त अंतर राहिलेलं जे आहे खालच्या साईडने कमरेच्या साईडने तिथे आपल्याला डाव्या साईडने ज्यावेळेस कटोरी जॉईन करतात त्यावेळेस आपल्याला तिथे अंतर सोडता येत असते. त्यासाठी आपण अगोदर कुठल्याही ब्लाऊजची तुम्ही उजव्या साईडची कटोरी जॉईनिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी ही कटोरी जास्त ओढायचीही नाही, जास्त ढिलीही ठेवायची नाही. जसा आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही जॉईनिंग करून घ्यायची आहे. तर आता ही झालेली आहे. तर आपण ही दुसरी ही जी कटोरी आहे ती पण आपण जॉईनिंग करून घेणार आहेत. तर पाहू शकतात आता आपण खालच्या साईडने जॉईनिंग करणार आहेत. आता इथे तुम्ही ज्या साईडने अगोदर कटोरी जोडलेली आहे उजव्या साईडने ती साईड आपण परफेक्ट कटोरी जॉईनिंग झालेली आहे. तर आपल्याला डाव्या साईडचा जो भाग आहे कटोरीचा तो आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचाही नाही आणि कटिंगही करायचं आहे, जेणेकरून परफेक्ट आपली कटोरी जॉईनिंग झालेली आहे त्यासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनं आपल्याला हे परफेक्ट असं भाग मिळालेला आहे. आता हे दोन्ही पार्ट आपण जॉईनिंग करून घेतलेले आहेत. तर आता आपण हे व्यवस्थित डबल टिप मारून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी ही जॉईनिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला डबल टिप मारून घेणार आहेत. तर हे झालेले आहेत पाहू शकतात. आता हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. दोन्ही भाग पाहू शकताय किती सुंदर असा आपल्याला पप्स जो आहे तो आलेला आहे. आता आपण याला क्रॉसपट्ट्या ज्या आहेत ती जॉईनिंग करून घेणार आहेत. तर आपली क्रॉसपट्टी परफेक्ट ज्या साईडने आपण जॉईनिंग करणार आहे ती साईड आहे आपली 3.5ची आणि मागच्या साईडची कमरे फिटिंगकडचा जो भाग आहे तो 3 इंचाचा 3.5 इंचाच्या अशा पद्धतीने क्रॉसपट्टी आपली तयार असते. आता इथे पाहू शकता ते आपली कटोरी जी आहे ती दोन्ही साईडने शिलाईचं अंतर सोडलेलं आहे आणि या साईडने काजी बटन पट्टी जी आहे त्या साईडने आपल्याला 1/2 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. आणि तयार कटोरी तर पाहू शकतात 6.25ची भरलेली आहे. तर तुम्ही इथे अंतर सोडलेलं जी काय आहे ती सोडून 6.25 पर्यंत 7.5 पर्यंत सॉरी 6.5 पर्यंत तुमची कटोरी जी आहे ती जॉईनिंग होत असते. तर अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जी आहे ती जॉईनिंग करून घेणार आहेत. अस्तरची जी क्रॉसपट्टी आहे ती अस्तरच्या साईडने जॉईनिंग करायची आहे. वरचा जो मेन ब्लाऊज पीस आहे त्याचीही आपण वरूनच जॉईनिंग करणार आहेत. तर उलट साईड ठेवायची आहे आणि सव्वाशी जी बाजू असते ती आपल्याला ज्या साईडने जो सव्वाचा भाग आहे त्या साईडने ठेवायचा आहे. तर इथे तुम्हाला उलट सुलट भाग जो आहे तो दिसत असेल. अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी ही आपण तयार करून घेत आहेत. त्यानंतर दुसराही पार्ट जो आहे त्यालाही आपण क्रॉसपट्टी जी आहे त्या अशा पद्धतीने जॉईनिंग करून घेत आहेत.
तर इथंही आपल्याला काय करायचं आहे, तर अर्धा इंच कंपल्सरी तुमची शिलाई आलीच पाहिजे. शोल्डरचा भाग असेल, कटोरी जॉईंट करण्याचा भाग असेल किंवा क्रॉसपट्टीचा भाग असेल, जेणेकरून आपण प्रत्येक कटिंगमध्ये अर्धा इंच अंतर शिलाई मार्जिन घेतलेली असते. तर तुम्ही जर पाव इंच शिलाई मार्जिन घेतले तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो फसकण्याची शक्यता असते. त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी अर्धा इंच शिलाई घ्यायची आहे. तर दोन्ही साईडनी एक शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 क्रॉसपट्टीचा जो भाग आहे तोच आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे आणि मधला जो भाग आहे कटोरीचा ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडने मी फोल्ड करून व्यवस्थित अशी टिप मारून घेत आहे, जेणेकरून आपली क्रॉसपट्टी परफेक्ट पलटली गेली पाहिजे त्यासाठी आणि फिनिशिंग खूप सुंदर दिसते. त्यासाठी तुम्ही या पद्धतीने नक्की क्रॉसपट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर जसं की मी मगाच म्हटलेलं आहे की आपण रेडीमेड पेपर कटिंग जे आपल्याकडे अवेलेबल आहे, तर 46 साईजचा मी ब्लाऊज पॅटर्न वापरून कटिंग केलेले आहे. तर ऑर्डर करायची असेल तुम्हाला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देत आहे, व्हॉट्सअप नंबर, तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. तर 16 वर्षाचा अनुभव आहे, त्यासाठी मी 2 वर्षापासून हे सेलिंग करत आहे पॅटर्न आणि भरपूर ताईंनी घेतलेले आहेत आणि त्यांचे कस्टमरमध्येही वाढ झालेली आहे. तर तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलेच आहे. नेहमी मी जी काही फीडबॅक आहेत त्यांचे ते मी दाखवत नाही. तर पण उद्याच्या किंवा परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फीडबॅक सर्व काही फोटो आहेत व्हॉट्सअपला दाखवून, जेणेकरून तुम्हालाही समजलं पाहिजे की आपल्याला आपली जी पेपर कटिंग आहे ती वापरून कशा पद्धतीने कस्टमरने ब्लाऊज शिवलेले आहेत. तर अशा रीतीने आपण आता काजी बटन पट्टी जी आहे ती लावून घेणार आहेत. तर या पद्धतीने आपण ज्या साईडची हुक पट्टी आहे तर ती लावून घेणार आहे, ज्या घरे करतात आपण ती पट्टी, आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या साईडने हुके लावतात ती पट्टी जॉईनिंग करून घ्यायची आहे. आता ही पट्टी लावताना आपल्याला उलट साईड जी आहे त्या साईडने लावून घ्यायची आहे. आणि कशा पद्धतीने लावते, सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओ जे आहेत ते याचे टाकलेलेच आहेत. काजी बटन पट्टी कशा पद्धतीने लावायची आहे, पायपिंग कशा पद्धतीने करायचे आहे, हे सर्व जे आहेत ते सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. अशा पद्धतीने मी जी हुकांची पट्टी आहे ती लावून घेतलेली आहे. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून गळ्याचा आकार परफेक्ट असा दिसला पाहिजे त्यासाठी. तर पाहू शकतात या पद्धतीने आपण हे व्यवस्थित असं स्टिच झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता ज्या साईडने हुके लावतात ती पट्टी जॉईनिंग करून घ्यायची आहे. तर पाहू शकतात इथं 7:30 7:15 पर्यंत आपल्याला ही बाजू मिळालेली आहे, जेणेकरून आपली एक साईड जी आहे ती ज्या साईडने आपण हुकांची घरे करतात ती साईड मोठीच होत असते कटोरीची. तर आणि दुसरी आपण हुके लावतात ती साईड आहे तसे आपली परफेक्ट असते. जितकी आपल्याला कटोरी पाहिजे तितक्या पद्धतीने राहत असते. ज्या साईडची आपली कटोरी आहे ना त्या साईडची कटोरी मोजायची असेल तर तुम्हाला हुकांची जी बाजू असते त्या साईडनेच तुम्हाला कटोरी जी आहे ती मोजून घ्यायची आहे. नाही की तुम्हाला हुकांची घरे असतात त्या साईडने मोजून घ्यायची नाही आहे. तर अशा पद्धतीने ही पट्टी मी व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतलेली आहे. आता इथे तुम्हाला समजलंच असेल की आपण हुकांची घरं बनवण्याची जी पट्टी आहे ती उलट साईडने लावलेली होती आणि हुके लावण्याची पट्टी जी आहे ती आपण सुलटने लावलेली आहे, म्हणजे सव्वाशे बाजूनी लावलेली आहे. अशा रीतीने आपण 2 टिप मारून घेतलेल्या आहेत, जेणेकरून व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसली पाहिजे त्यासाठी. तर पाहू शकतात आकार याचाही परफेक्ट असा झालेला आहे आणि कस्टमरला 100% बसणार म्हणजे बसणार. तर मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आपले रेडीमेड पेपर कटिंग आहे ना त्याच्यावरच कस्टमरचे ब्लाऊज तुम्हाला कटिंग करून स्टिचिंग पण दाखवलेले आहेत. तर हे झालेलं आहे. तर आता हे दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित परफेक्ट असे तयार झालेले आहेत. तर बाकीचा जो ब्लाऊज आहे मी नंतर तयार करून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटूत पुढील व्हिडिओमध्ये.